जय सियाराम. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने जुलै 2025 रोजी मुलींसाठी वेदपाठ शाळा सुरू करण्यात आली. त्यामधील मी विद्यार्थिनी. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी वेदपाठ शाळा मराठवाडा. तर या ठिकाणी आम्हाला अनेक वेदऋचा, अनेक स्तोत्र शिकवले जातात. आचार्यांकडून त्याची विविध माहिती देखील, आम्हाला अर्थ देखील स्पष्ट विवरण करून सांगितले जातात. तर या स्तोत्रांमधील एक स्तोत्र म्हणजे अथर्वशीर्ष. तर याचा मी अर्थ थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे नमस्ते गणपते, म्हणजे जो ब्रह्मादी स्थावरांचा जो अधिपती आहे, गणांचा जो अधिपती आहे, असा जो गणपती आहे, तर त्याला प्रथमतः माझा नमस्कार असो. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, म्हणजे प्रत्यक्ष तत्व हे तूच आहेस. त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी, म्हणजे या सृष्टीचा करता धरता हरता तूच आहेस. कारण स्थिती उत्पत्ती लय हे सर्व तुझ्या ठाईच आहे. त्वम साक्षात आत्मासी नित्यम, म्हणजे साक्षात आत्मस्वरूप तूच आहेस. आमची जी रोजची दिनचर्या आहे, आम्हाला सकाळी 5:30 वाजता उठून स्नानसंध्या करून आमची प्रातःसंध्या असते. त्यानंतर संध्या झाल्यानंतर ब्रह्मयज्ञ केला जातो. ब्रह्मयज्ञ झाल्यानंतर आम्हाला 8 वाजता पौष्टिक असा अल्पोहार वेगवेगळ्या पद्धतीने दररोज देण्यात येतो. त्यानंतर आमच्या पहिल्या सत्राला सुरुवात होते. आमचं पहिलं सत्र 9 वाजता चालू होते आणि 11:30पर्यंत असते. त्यानंतर आमची मध्यान्ह संध्या आमच्याकडून करून घेतली जाते. त्यानंतर आम्हाला सात्विक असा महाप्रसाद वेगवेगळ्या पद्धतीने दिला जातो. त्यानंतर आम्हाला थोडीशी विश्रांती दिली जाते आणि त्यानंतर आमच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. आमचे दुसरे सत्र 2 वाजता चालू होते तर 4:30 वाजेपर्यंत असते. त्यानंतर आमच्या शरीराचा व्यायाम व्हावा म्हणून आमच्याकडून मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आम्ही खेळतो. आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आमच्याकडून सायं संध्या करून घेतली जाते. सायं संध्या झाल्यानंतर आम्हाला आमच्या आचार्यांनी जे काही वेदाध्ययन शिकवलेलं आहे किंवा आम्हाला ज्या ऋचा शिकवलेल्या आहेत त्या आम्ही अध्ययन करतो. आणि 7 वाजता आम्हाला या ठिकाणी मंदिरामध्ये घेऊन जाण्यात येतं आणि आम्ही त्या ठिकाणी आरती करून परत आमच्याकडून साधना करून घेतली जाते. याज्ञिकी कर्मामध्ये आपल्याला ज्या काही विधी लागतात, जसे की कर्म कलश पूजन, कलश स्थापन, पुण्यहा वाचन, नवग्रह स्थापन, हे सुद्धा आम्हाला आतापर्यंत शिकवण्यात आलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी आमचे आचार्य हे खूप चांगल्या प्रमाणे आम्हाला या ठिकाणी शिकवत असतात आणि आम्ही या ठिकाणी खूप आनंदी आहोत. जय सियाराम.